हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेप्रिसिएशन या चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ मिस होणार नाही। आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला डिस्कस करायचा डेप्रिसिएशन हा टॉपिक। या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपण बघणार आहोत। तर आधी डेप्रिसिएशन म्हणजे काय आपल्याला बघणं गरजेचं आहे। डेप्रिसिएशन म्हणजे वर्षानुवर्षे आपल्या असेट मध्ये जी झीज होते तर त्यालाच आपण काय म्हणत असतो, डेप्रिसिएशन। फर्स्ट क्वेश्चन आहे, राइट द वर्ड टर्म फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट। फर्स्ट दिले, अ कंटिन्युअस ग्रॅज्युअल अँड परमनंट रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेटच्या किमतीमध्ये कंटिन्युअस ग्रॅज्युअल अँड परमनंट रिडक्शन। कंटिन्युअस म्हणजे दरवर्षी असेटची किंमत कमी होते, रिडक्शन म्हणजे किंमत कमी होणे। ठीक आहे, दरवर्षी फिक्स असेटची किंमत कमी होते, मग हे रिडक्शन कसं आहे, कंटिन्युअस आहे। कंटिन्युअस म्हणजे दरवर्षी ठराविक रक्कम कमी होते। ग्रॅज्युअल म्हणजे काय, वर्षानुवर्षे आपण ती लेस करत असतो। अँड परमनंट म्हणजे दरवर्षी विशिष्ट रक्कम आपण काय करतोय, कमी करतो। तर यालाच म्हणतात डेप्रिसिएशन। A continuous, gradual and permanent reduction in the value of fixed asset याला काय म्हणतात, डेप्रिसिएशन। सेकंड घ्या, the expenditure incurred for purchase, installation charges etc. of an asset। आपण फिक्स असेट खरेदी केली, मग ती असेट खरेदी करण्यासाठी आपण परचेस प्राइस दिली। ठीक आहे, परचेस प्राइस दिली, इन्स्टॉलेशन चार्जेस दिले। ठीक आहे, आपण गृहीत धरलं की 1 लाखाची मशिनरी आपण परचेस केली। ठीक आहे, परचेस प्राइस 1 लाख, इन्स्टॉलेशन चार्जेस त्याला आपण 10,000 दिले। परचेसचे चार्जेस आणि इन्स्टॉलेशन चार्जेस दोन्ही मिळून याला आपण काय म्हणतात, कॉस्ट ऑफ असेट। म्हणजे दोन्ही मिळून आपली काय झाली, परचेस प्राइस प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस। हे इन्स्टॉलेशन चार्जेस सुद्धा फिक्स असेटच्या कॉस्ट मध्येच प्लस होतं। परचेस मध्ये तुम्हाला हे इन्स्टॉलेशन चार्जेस प्लस करावे लागेल, येणारे अमाउंट याला आपण काय म्हणणार, कॉस्ट ऑफ असेट। कॉस्ट ऑफ असेट म्हणजे आपण एखादी फिक्स असेट किंवा असेट जर खरेदी केली असेल आणि ती असेट आणताना आपल्याला काही खर्च लागला असेल किंवा ती त्या असेटचे इन्स्टॉलेशन चार्जेस लागले असतील तर हे त्या असेटच्या परचेस प्राइस मध्ये प्लस केले जातात, म्हणजेच ते कॉस्ट मध्ये ते खर्च इन्क्लूड असतात। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट, द अमाउंट दॅट फिक्स्ड असेट इज एक्सपेक्टेड टू रिअलाइज ऑन इट्स डिस्पोजल। आता आपल्याकडे एखादी मशिनरी आहे। ठीक आहे, एक मशिनरी आपल्याकडे 1 लाखाची, आपण ही मशीन पूर्ण यूज केली किंवा त्याची संपूर्ण युजफुल लाईफ संपेपर्यंत जर यूज केली, त्याच्यानंतरही ही मशिनरी आपण स्क्रॅप म्हणून जर विकली तर आपल्याला त्याचे 20,000 रुपये येऊ शकतात। ठीक आहे, मग याच प्राइसला काय म्हणतात, स्क्रॅप व्हॅल्यू। ठीक आहे, ॲट द टाइम ऑफ डिस्पोजल त्या वस्तूची किंवा त्या असेटची जी किंमत आपल्याला मिळू शकते तर त्याला म्हणतात स्क्रॅप व्हॅल्यू। The amount that fixed asset is expected to realize on its disposal। वस्तू आपली पूर्ण वापरून झाली, आता ती भंगार झाली, पूर्ण भंगारात टाकायची आपल्याला, तर त्यावेळेस सुद्धा त्या वस्तूचे किती पैसे येऊ शकतात, तर ही व्हॅल्यू म्हणजे स्क्रॅप व्हॅल्यू। ठीक आहे, द अमाउंट दॅट अ फिक्स असेट इज एक्सपेक्टेड टू रिअलाइज ऑन इट्स डिस्पोजल याला काय म्हणतात, स्क्रॅप व्हॅल्यू। त्यानंतर आहे, द पिरियड फॉर विच द असेट रिमेन इन वर्किंग कंडिशन। असेट रिमेन इन वर्किंग कंडिशन म्हणजे असा पिरियड की ज्या पिरियड मध्ये असेट ही वर्किंग कंडिशन मध्ये आहे किंवा चालू असेल। आपण एखादी असेट खरेदी केली किंवा एखादी मशिनरी खरेदी केली तर आपल्याला क्रेता सेल करताना सांगतो, बघा ही मशिनरी 10 वर्ष आम्ही गॅरंटी देतो, ही मशिनरी चांगली चालेल। ठीक आहे, देन त्या मशीनची युजफुल लाईफ किती आहे, 10 वर्ष। म्हणजेच असेटची जी लाईफ असते ती असेट जोपर्यंत चांगल्या पद्धतीने चालू राहणार आहे तर याला काय म्हणतात, वर्किंग कंडिशन। जेवढे वर्ष वर्किंग कंडिशन मध्ये आहे एखादी मशिनरी किंवा असेट तर त्या पिरियडला काय म्हणतात, युजफुल लाईफ। युजफुल लाईफ ऑफ मशिनरी किंवा लाईफ पिरियड ऑफ असेट सुद्धा म्हणतात याला। द पिरियड फॉर विच द असेट रिमेन इन वर्किंग कंडिशन याला काय म्हणतात, लाईफ पिरियड ऑफ असेट किंवा याला युजफुल लाईफ सुद्धा म्हणतात किंवा लाईफ ऑफ असेट सुद्धा म्हणता येईल। त्यानंतर आहे, द मेथड ऑफ डेप्रिसिएशन इन विच टोटल डेप्रिसिएशन इज इक्वली स्प्रेड ओव्हर द लाईफ ऑफ द असेट। डेप्रिसिएशनचं सूत्र काय, डेप्रिसिएशन इज इक्वल टू ओरिजिनल कॉस्ट म्हणजे याची परचेस प्राइस, याच्यातून स्क्रॅप व्हॅल्यू काही असेल तर लेस करून देतात, भागिले काय, एस्टिमेटेड लाईफ ऑफ द असेट इन इयर। म्हणजेच आपलं डेप्रिसिएशनचं सूत्र काय, ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ। ठीक आहे,
आपली एखादी मशिनरी किंवा असेट, आपली फिक्स असेट किती वर्ष चालणार आहे, तर ती लाईफ. तर हे झालं सूत्र. मग आता आपण गृहीत धरू एका मशिनरीची ओरिजिनल कॉस्ट आणि स्क्रॅप व्हॅल्यू 10,000 आहे आणि त्या मशीनची एस्टिमेटेड लाईफ आहे 10 वर्ष. मग 10 आणि 10,000ला भाग द्या, देणं आलं 1,000. मग आपण दरवर्षी 1,000 डेप्रिसिएशन चार्ज करणार. कशावर? मशिनरीवर दरवर्षी किती डेप्रिसिएशन चार्ज होणार, म्हणजेच 1,000. 1,000 दरवर्षी चार्ज केलं म्हणजे 10 वर्षामध्ये 10,000 चार्ज होईल डेप्रिसिएशन आणि 10 वर्षानंतर या मशिनरीची व्हॅल्यू किती असेल? 0 असेल. ठीक आहे. तर हे झालं डेप्रिसिएशन. मग आपण काय केलं? 10 वर्ष, जेवढे वर्ष आपली मशिनरी चालणार आहे तर तेवढ्या वर्षामध्ये आपण त्या मशिनरीची कॉस्ट काय केली? त्या 10 वर्षामध्ये डिवाइड केली. ठीक आहे. जेवढे वर्ष मशिनरी चालेल तेवढ्या वर्षामध्ये आपण इक्वली मशिनरीची कॉस्ट डिवाइड केली. आता इथे बघा कॉस्ट मशिनरीची किती आहे? 10,000. त्याच्यातून लेस डेप्रिसिएशन पहिल्या वर्षीचा लेस केलं. ठीक आहे. त्यानंतर आपले रिटर्न डाऊन व्हॅल्यू आली 9,000. मग परत दुसऱ्या वर्षी आपण डेप्रिसिएशन चार्ज केलं 1,000 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर रिटर्न डाऊन व्हॅल्यू किती आली? 8,000. तिसऱ्या वर्षी आपण डेप्रिसिएशन 1,000 चार्ज केलं. तर अशा पद्धतीने आपण 4, 5, 6 असं वर्षानुवर्षे जोपर्यंत मशीनची व्हॅल्यू लेस होत नाही, ठीक आहे, तोपर्यंत आपण डेप्रिसिएशन चार्ज करत गेलो. ठीक आहे. मग आपण काय केली? हे 10 वर्ष आपण डेप्रिसिएशन चार्ज केलं म्हणजे 10 वर्षानंतर आपल्या मशीनची व्हॅल्यू किती झाली? नील झाली. ठीक आहे. मशीनची व्हॅल्यू लेस झाली, 0 झाली किंवा नील झाली. मग आता आपण डेप्रिसिएशन दरवर्षी किती चार्ज केलं? 1,000 रुपये. एकसारखं डेप्रिसिएशन जेवढी मशिनरीची युजफुल लाईफ आहे तेवढे वर्ष आपण ते डेप्रिसिएशन 1,000 चार्ज केलं. तर या मेथडला म्हणतात स्ट्रेट लाईन मेथड किंवा यालाच म्हणतात फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. ठीक आहे. या मेथडमध्ये विशिष्ट दराने दरवर्षी मशीनची युजफुल लाईफ किती आहे तर त्या पद्धतीने मशीनच्या युजफुल लाईफनुसार काय केलं जातं? डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं आणि दरवर्षी सेम डेप्रिसिएशन चार्ज होतं. वर्षानुवर्ष आपण 1,000च मशीनची व्हॅल्यू जोपर्यंत नील होत नाही तोपर्यंत आपण 1,000 रुपये डेप्रिसिएशन 10 वर्ष चार्ज केलं. ज्या दिवशी ज्या वर्षी जेवढे वर्ष मशीनची युजफुल लाईफ आहे तेवढे वर्ष संपल्यानंतर त्या मशीनची व्हॅल्यू नील होते. ठीक आहे. तर ही मेथड कोणती आहे? ही आहे स्ट्रेट लाईन मेथड किंवा फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. प्रश्न काय विचारला तुम्हाला? द मेथड ऑफ डेप्रिसिएशन इन विच द टोटल डेप्रिसिएशन इज इक्वली स्प्रेड ओव्हर द लाईफ ऑफ द असेट. म्हणजे डेप्रिसिएशनची अशी मेथड ज्याच्यामध्ये आपण टोटल डेप्रिसिएशन काय केलं? इक्वली स्प्रेड ओव्हर केला पूर्ण लाईफ मध्ये. इक्वली 10,000 आपण डेप्रिसिएशन असेटवर, टोटल डेप्रिसिएशन आपण किती चार्ज केलं म्हणजे जेवढी कॉस्ट आहे तेवढं डेप्रिसिएशन आपण असेटवर चार्ज केलं. ते स्प्रेड केलं त्या मशीनच्या युजफुल लाईफमध्ये. युजफुल लाईफ 10 वर्ष आहे तर 10 वर्षामध्ये आपण टोटल डेप्रिसिएशन स्प्रेड केलं. ठीक आहे. देन ही मेथड कोणती आहे? ही मेथड आहे फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. द मेथड ऑफ डेप्रिसिएशन in which the rate of depreciation is fixed but the amount of depreciation reduces every year. मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन दोन मुख्य मेथड आहेत. एक फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, याला स्ट्रेट लाईन मेथड म्हणतात, आणि दुसरी आहे रेड्युसिंग बॅलन्स मेथड, यालाच डिमिनिशिंग बॅलन्स मेथड किंवा रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड सुद्धा म्हणतात. आणि त्यात या ठिकाणी फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड मध्ये बघा दरवर्षी सेम डेप्रिसिएशन चार्ज होतं. 20,000 कॉस्ट 20,000 आहे तर दरवर्षी आपल्याला 10% डेप्रिसिएशन, जर समजा 10% डेप्रिसिएशन तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, दोन्हीकडे तुम्हाला 10% डेप्रिसिएशन सांगितलं, फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडने आपण 10% डेप्रिसिएशन चार्ज केलं तर ते किती येतं? कॉस्ट 20,000 आहे, लेस डेप्रिसिएशन केलं 2,000, ठीक आहे. रिटर्न डाऊन व्हॅल्यू किती आली? 18,000. दुसऱ्या वर्षी परत डेप्रिसिएशन चार्ज केलं ते याच्यावर 10% काढलं जाईल, कॉस्टवर 10% काढलं जाईल, ठीक आहे. कॉस्टवर 10% किती आलं? 2,000. दुसऱ्या वर्षी डेप्रिसिएशन चार्ज केलं 2,000, रिटर्न डाऊन व्हॅल्यू आली 16,000. त्याच्यानंतर परत तिसऱ्या वर्षी आपण काय केलं? 2,000 रुपये डेप्रिसिएशन चार्ज केलं. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी असे ह्या मशीनची युजफुल लाईफ संपेपर्यंत 10% डेप्रिसिएशन आहे, म्हणजे 10 वर्ष मशिनरीची लाईफ आहे, ठीक आहे. पुढचे 10 वर्ष हीच अमाऊंट आपण डेप्रिसिएशनची चार्ज करणार, ठीक आहे. जोपर्यंत मशिनरीची युजफुल लाईफ संपत नाही तोपर्यंत आपण काय एवढंच विशिष्ट रक्कमच डेप्रिसिएशनची लेस करणार.
दरवर्षी सेम अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन आपण लेस करणार, तर याला म्हणायचं फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, याला स्ट्रेट लाईन मेथड सुद्धा म्हणतात. ठीक आहे. दुसरी मेथड आहे रेड्युसिंग बॅलन्स मेथड, किंवा याला डिमिनिशिंग बॅलन्स मेथड किंवा रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये आपण काय घेतलं, कॉस्ट घेतली. कॉस्ट किती आहे मशिनरीची, 20,000. डेप्रिसिएशन आपल्याला किती सांगितलं, 10%. 20,000वर 1 शून्याला 10% येतं तुमचं. ठीक आहे. 2,000 लेस केले, उरले किती, 18,000. मग याला नाव द्या रिटर्न डाऊन व्हॅल्यू. ठीक आहे. रिटर्न डाऊन व्हॅल्यू किती आली, पहिल्या वर्षीची रिटर्न डाऊन व्हॅल्यू आली 18,000. आता दुसऱ्या वर्षी डेप्रिसिएशन चार्ज करताना आपण याच्यावर नाही चार्ज करायचं, ही जी रिटर्न डाऊन व्हॅल्यू आली आहे याच्यावर चार्ज होणार. ठीक आहे. मग 18,000वर 10% किती येतं, 18,000चा 1 शून्याला 1800. ठीक आहे. मग 1800 रुपये 10% डेप्रिसिएशन आलं. लेस करा, जी व्हॅल्यू येईल त्याला नाव द्या रिटर्न डाऊन व्हॅल्यू. ठीक आहे. 16,200 आलं. मग या 16,200 वर आता पुढच्या वर्षी डेप्रिसिएशन चार्ज करताना या 16,200 वर चार्ज होणार. 16,200 वर 10% काढा, 1 शून्याला 10% रक्कम येते, 1,620. मग डेप्रिसिएशन किती चार्ज केला आपण, 1,620. आता बघा, पहिल्या वर्षी स्ट्रेट लाईनने दोन्ही मेथडमध्ये सेम डेप्रिसिएशन आलं, 10% आपण चार्ज केलं. दुसऱ्या वर्षी बघा डेप्रिसिएशन स्ट्रेट लाईनने 2,000 आलं, रिटर्न डाऊनने 1800 आलं. तिसऱ्या वर्षी स्ट्रेट लाईनने 2,000 आलं, रिटर्न डाऊनने बघा 1,620 आलं. ठीक आहे. म्हणजेच रेड्युसिंग बॅलन्स मेथडमध्ये डेप्रिसिएशनची व्हॅल्यू ही दरवर्षी कमी होत जाते. का, कारण आपण इथे डेप्रिसिएशन चार्ज करताना रिटर्न डाऊन व्हॅल्यूवर करतो. फक्त पहिल्या वर्षी कॉस्टवर चार्ज होता, दुसऱ्या वर्षी नंतर आपण दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी तर आपण वर्षानुवर्षे जोपर्यंत मशीनची युजफुल लाईफ संपत नाही तोपर्यंत आपण डेप्रिसिएशन किंवा मशिनरीची व्हॅल्यू 0 येत नाही तोपर्यंत आपण डेप्रिसिएशन हे रिटर्न डाऊन व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. कॉस्टवर नाही. त्यामुळे हे डेप्रिसिएशन हे कमी कमी होत जातं. याची जी अमाऊंट आहे डेप्रिसिएशनची अमाऊंट आहे ती कमी होत जाते. बघा, पहिल्या वर्षी 2,000 आहे, दुसऱ्या वर्षी 1800 आलं, तिसऱ्या वर्षी 1,620 आलं, त्याच्या पुढच्या वर्षी अजून कमी येईल, किती येईल, 1,458. ठीक आहे. तर अशा पद्धतीने डेप्रिसिएशन हे कमी कमी होत जातं. तर ही मेथड कोणती आहे, रेड्युसिंग बॅलन्स मेथड. आता तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, द मेथड डेप्रिसिएशन इन विच रेट ऑफ डेप्रिसिएशन इज फिक्स्ड. आपण 10%च डेप्रिसिएशन चार्ज केलं, बट द अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन रेड्युसेस एव्हरी इयर. पण डेप्रिसिएशनची अमाऊंट काय होते, दरवर्षी कमी होते. मग ही मेथड कोणती आहे, द मेथड ऑफ डेप्रिसिएशन इन विच द रेट ऑफ डेप्रिसिएशन इज फिक्स्ड बट द अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन रेड्युसेस एव्हरी इयर. दरवर्षी आपल्याला रेट सेम आहे, रेट 10%च आपण डेप्रिसिएशनचा घेतला. आता ह्या उदाहरणामध्ये बघा, रेट सेम आहे, रेट 10%च आहे, पण डेप्रिसिएशनची अमाऊंट कमी कमी होत चालली आहे बघा. मग ही मेथड कोणती आहे, रेड्युसिंग बॅलन्स मेथड, किंवा यालाच म्हणायचं रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड किंवा डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. त्यानंतर द टाईप ऑफ असेट ऑन विच डेप्रिसिएशन इज चार्ज. डेप्रिसिएशन हे कोणत्या असेटवर चार्ज होतं. ठीक आहे. द टाईप ऑफ असेट, कोणत्या असेटवर डेप्रिसिएशन चार्ज होतं, डेप्रिसिएशन हे फिक्स असेटवर चार्ज होतं. ठीक आहे. देन आन्सर घ्या, फिक्स असेट. फिक्स असेट म्हणजे कोणत्या, ज्या असेट व्यवसायात लॉंग टर्म बेनिफिट्स मिळवण्यासाठी घेतलेल्या असतात, किंवा ज्या असेट बिझनेसची वर्किंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी लॉंग टर्म बेनिफिट मिळवण्यासाठी यूज केल्या जातात किंवा खरेदी केल्या जातात, तर अशा असेटला फिक्स असेट म्हणतात. बिल्डिंग, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, तर ह्या सगळ्या काय या आपल्या फिक्स असेट आहेत. त्यानंतर एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर फिक्सेशन ऑफ द न्यू असेट टू ब्रिंग इट इन वर्किंग कंडिशन. आता या ठिकाणी एक्सपेन्सेस कशासाठी केलेत आपण, इनकर्ड फॉर फिक्सेशन ऑफ न्यू असेट. आपण मशिनरी परचेस केली, ठीक आहे, आणि ती मशिनरी यूज करण्याच्या आधी आपल्याला ती फिक्स करावी लागेल. ठीक आहे. ती वर्किंग कंडिशन मध्ये आणण्यासाठी आपल्याला ती फिक्स करावी लागेल. मग हे जे फिक्सेशन चार्जेस आहेत, ठीक आहे, एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर फिक्सेशन. ठीक आहे. मग याला आपण काय म्हणणार, फिक्सेशन चार्जेस. मग या मशिनरीचे फिक्सेशन चार्जेस हे त्या मशिनरीच्या कॉस्टमध्ये प्लस होतात. ठीक आहे. देन हे एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर फिक्सेशन ऑफ द न्यू असेट टू ब्रिंग इट इन वर्किंग कंडिशन. मग याला काय म्हणतात, याला म्हणतात इन्स्टॉलेशन चार्जेस.
त्यानंतर पुढचं बघा, एक्सेस ऑफ सेलिंग प्राइस ऑफ फिक्स असेट ओव्हर इट्स रिटर्न डाऊन व्हॅल्यू. एक्सेस ऑफ सेलिंग प्राइस जास्त आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू पेक्षा. आता इथं उदाहरणार्थ आपण गृहीत धरलं होतं बघा, आपली एक मशिनरी आहे, ठीक आहे, 20,000ची, ठीक आहे. पहिल्या वर्षी त्याचं आपण डेप्रिसिएशन लेस केलं 2,000, 18,000 रिटर्न डाऊन व्हॅल्यू आली. दुसऱ्या वर्षी आपण डेप्रिसिएशन लेस केलं 16,000 रिटर्न डाऊन व्हॅल्यू आली. तिसऱ्या वर्षी आपण 14,000 डेप्रिसिएशन लेस केला आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू किती आली? 14,000. ठीक आहे. मग ही आली याची आजच्या डेटची रिटर्न डाऊन व्हॅल्यू, ठीक आहे, WDV रिटर्न डाऊन व्हॅल्यू, आजच्या डेटची रिटर्न डाऊन व्हॅल्यू आली. आता ही जर मशिनरी आपण म्हणजे आजची किंमत काय या मशिनरीची? 14,000 आहे. आता ही मशिनरी आपण सोल्ड केली, आपण ही मशिनरी सोल्ड केली 15,000. आजची किंमत किती? आजच्या तारखेला या मशिनरीची किंमत आहे 14,000, आपण सोल्ड कितीला केली? 15,000. म्हणजेच आपला प्रॉफिट किती झाला? 1,000 रुपये. आपल्याकडे जी मशिनरी आत्ता आहे त्याची आजच्या डेटची किंमत आहे 14,000 किंवा आपल्या बुक मध्ये त्याची किंमत किती आहे? 14,000. रिटर्न डाऊन व्हॅल्यू म्हणजे आपल्याकडे या मशिनरीची किंमत किती आहे? 14,000. पण ऍक्च्युली आपण 14,000ची मशिनरी विकली 15,000ला, म्हणजेच 1,000 हे जे हा आपला प्रॉफिट झाला. ठीक आहे. देन याला आपण काय म्हणणार? प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी. किती आला? 1,000. एक्सेस ऑफ सेलिंग प्राइस ऑफ फिक्स असेट ओव्हर इट्स रिटर्न डाऊन व्हॅल्यू, याला काय म्हणणार आपण? प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. ठीक आहे. फर्निचर असेल तर प्रॉफिट ऑन सेल ऑफ फर्निचर, मशिनरी असेल प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी. ठीक आहे. एक्सेस ऑफ सेलिंग प्राइस जास्त आहे कशापेक्षा? फिक्स असेट ओव्हर देअर रिटर्न डाऊन व्हॅल्यू. आजच्या रिटर्न डाऊन व्हॅल्यू पेक्षा सेलिंग प्राइस आपली जास्त आली तर त्याला काय म्हणायचं? प्रॉफिट ऑन सेल. सेलिंग प्राइस कमी असेल रिटर्न डाऊन व्हॅल्यू पेक्षा तर त्याला काय म्हणायचं? लॉस ऑन सेल. ठीक आहे. त्यानंतर आहे मेथड ऑफ डेप्रिसिएशन दॅट कॅन नॉट रीच द झिरो. डेप्रिसिएशनच्या 2 मेथड्स तुम्हाला सांगितल्या, एक फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, दुसरी रेड्युसिंग बॅलन्स मेथड. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड मध्ये आपण काय करतो? दरवर्षी सेम डेप्रिसिएशन चार्ज करतो जोपर्यंत त्या मशिनरीची युजफुल लाईफ संपत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी मशिनरीची युजफुल लाईफ संपेल त्या दिवशी डेप्रिसिएशनची मशिनरीची व्हॅल्यू सुद्धा 0 होते या मेथडनुसार. ठीक आहे. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. याचं एक उदाहरण आपण प्रॉब्लेमचं बघितलं होतं बघा. 10,000ची कॉस्ट असलेली मशिनरी दरवर्षी आपण 10 वर्ष त्याचं डेप्रिसिएशन 1,000 चार्ज केलं. ठीक आहे. 10 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू किती झाली? नील झाली किंवा 0 आली. 1,000 मधून रिटर्न डाऊन व्हॅल्यू 1,000 राहिली होती. 1,000 डेप्रिसिएशन लास्ट इयरचं चार्ज केला, व्हॅल्यू किती आली? 0 आली. ह्या मेथडचं नाव काय सांगितलं? दरवर्षी सेम अमाऊंटने डेप्रिसिएशन चार्ज होता, म्हणजेच याला स्ट्रेट लाईन मेथड म्हणतात. ठीक आहे. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड मध्ये मशिनरीची युजफुल लाईफ संपल्यानंतर त्याची व्हॅल्यू किती होते? 0 होते. ठीक आहे. पण डिमिनिशिंग व्हॅल्यू मेथड मध्ये ती व्हॅल्यू 0 होत नाही. डेप्रिसिएशनची व्हॅल्यू कमी होत जाते पण मशिनरीची व्हॅल्यू 0 पर्यंत जात नाही. ठीक आहे. देन तुम्हाला प्रश्न काय विचारला? मेथड ऑफ डेप्रिसिएशन दॅट कॅन नॉट रीच द 0 व्हॅल्यू. कोणती मेथड ही रीच 0 व्हॅल्यू पर्यंत जात नाही? मग त्याचा आन्सर काय? डिमिनिशिंग व्हॅल्यू मेथड. आन्सर काय? डिमिनिशिंग बॅलन्स मेथड, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड म्हणतात किंवा रेड्युसिंग बॅलन्स मेथड सुद्धा म्हणतात. ठीक आहे. ही मेथड 0 पर्यंत, असेटची प्राइस 0 पर्यंत कधीच जात नाही. ठीक आहे. फक्त डेप्रिसिएशनची व्हॅल्यू कमी होत जाते पण 0 येत नाही. एक्झॅक्टली जेवढी असेट आहे तेवढी व्हॅल्यू नील होत नाही. स्ट्रेट लाईन मेथड मध्ये बरोबर जेवढी असेटची किंमत आहे तेवढी 0 पर्यंत जाते. नेक्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन बिलो अँड रीराइट द सेंटेन्स. फर्स्ट दिलं डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट इज नोन ॲज. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट, फिक्स असेटच्या किमतीमध्ये होणारी डिक्रीज किंवा किंमत जी कमी होते तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण डेप्रिसिएशन. ठीक आहे. डेप्रिसिएशन म्हणजे असेटची किंमत कमी होणे, ॲप्रिसिएशन म्हणजे असेटची किंमत वाढणे, कॉम्बिनेशन म्हणजे 2 असेट आपण एकत्र करणे, डी नन ऑफ दिस. ठीक आहे. तुम्हाला काय दिलं? डिक्रीज म्हणजे डेप्रिसिएशन. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट इज नोन ॲज डेप्रिसिएशन. सेकंड, डेप्रिसिएशन इज चार्ज ओनली डॅश असेट. डेप्रिसिएशन हे कोणत्या असेटवर चार्ज होतं? डेप्रिसिएशन हे फिक्स असेटवर चार्ज होतं. ठीक आहे. देन ए इज द करेक्ट आन्सर. डेप्रिसिएशन हे फिक्स असेटवर चार्ज होतं. त्याच्यामध्ये फिक्स असेटचे 2 टाईप असतात, टँजिबल, इनटँजिबल.
मग आता फिक्स असेट मध्ये ज्या टँजिबल असेट येतात त्याच्यामध्ये येतं फर्निचर, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी. ठीक आहे, तर ह्या असेटवर आपण डेप्रिसिएशन चार्ज करत असतो. आणि फिक्स असेट मध्ये ज्या इंटँजिबल असेट येतात, गुडविल, पेटंट, ट्रेडमार्क, त्याच्यामध्ये सुद्धा झीज होत असते किंवा त्याची व्हॅल्यू सुद्धा कमी होत असते, पण त्याला डेप्रिसिएशन हा वर्ड नाही वापरत, त्याला म्हणतात अमॉर्टायझेशन. ठीक आहे, डेप्रिसिएशन म्हणजेच टँजिबल फिक्स असेटची जी किंमत कमी होते त्याला आपण काय म्हणतो, डेप्रिसिएशन. इनटँजिबल फिक्स असेटची जी किंमत कमी होते त्याला अमॉर्टायझेशन म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट, द अमाऊंट स्पेंट ऑन इन्स्टॉलेशन ऑफ न्यू मशिनरी इज अ डॅश एक्सपेंडिचर. आपण अमाऊंट स्पेंड केली, खर्च केली कशासाठी, इन्स्टॉलेशनसाठी. इन्स्टॉलेशन म्हणजे आपण एखादी मशिनरी बसवली असेल, फिक्सेशन. ठीक आहे, फिक्स करण्यासाठी जे चार्ज केले, मशिनरी, न्यू मशिनरी आपल्याला फिक्स करण्यासाठी जे चार्जेस आले तर त्याला आपण काय म्हणतो, इन्स्टॉलेशन चार्जेस. मग ते इन्स्टॉलेशन चार्जेस हे मशिनरीच्या लाईफमध्ये एकदाच होणार. ठीक आहे, जो खर्च लाईफमध्ये एकदाच होणार. या मशिनरीचे इन्स्टॉलेशन चार्जेस हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. पण ही जी मशिनरी आपण वापरणार ह्याच्यासाठी जी लाईट यूज करणार, मग ती लाईट कशामध्ये येणार, ती लाईट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये येणार. पण इन्स्टॉलेशन चार्जेस हे लाईफमध्ये, त्या मशीनच्या लाईफमध्ये एकदाच येणार. मग ते कोणते येणार, ते कॅपिटल एक्सपेंडिचर येणार. ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर, कॅपिटल एक्सपेंडिचर. त्यानंतर आहे द अमाऊंट दॅट फिक्स असेट इज एक्सपेक्टेड टू रिअलाइज ऑन इट्स डिस्पोजल इज नोन ॲज. द अमाऊंट दॅट फिक्स असेट इज एक्सपेक्टेड टू रिअलाइज ऑन इट्स डिस्पोजल म्हणजे जी व्हॅल्यू आपण एखादी मशिनरी पूर्ण समजा स्क्रॅप झाली, आता स्क्रॅप झाली किंवा खराब झाली, त्यावेळेस आपण ती असेट विकली तरी त्याचे किती पैसे आहेत, ती व्हॅल्यू जी असते तर त्या व्हॅल्यूला काय म्हणतात हे विचारलं. ठीक आहे, उदाहरणार्थ आपली एक मशिनरी आपण 10,000ला घेतली. ठीक आहे, मग आता ती मशिनरी 10,000ला घेतली, ती मशिनरी खराब झाल्यानंतर आपण ती भंगारमध्ये विकू शकतो. मग भंगारमध्ये जरी आपण ही मशिनरी विकली तरी त्याचे आपल्याला 1,000 रुपये मिळणार आहेत. तर अशा वेळेस या व्हॅल्यूला काय म्हणतात, या व्हॅल्यूला म्हणतात स्क्रॅप व्हॅल्यू. ठीक आहे, आता इथे तुम्हाला काय काय ऑप्शन दिलेत बघा, बुक व्हॅल्यू, स्क्रॅप व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू आणि ओरिजिनल व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू म्हणजे काय, ओरिजिनल व्हॅल्यू म्हणजे आपली वस्तूची, असेटची परचेस प्राइस. मार्केट व्हॅल्यू म्हणजे त्या असेटची आजची मार्केटमधली किंमत. आणि बुक व्हॅल्यू म्हणजे त्या असेटची आजची आपल्या बुक मधली किंमत किंवा आपल्या बॅलन्स शीट मध्ये जी किंमत दाखवलेली आहे ती किंमत. ठीक आहे, आणि स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे आपली जी असेट आहे तर ही असेट पूर्ण यूज केल्यानंतर ज्यावेळेस त्याची युजफुल लाईफ संपलेली आपल्यासाठी, आता आपल्यासाठी त्या मशीनचा काहीच उपयोग नाही, ती मशीन आपल्यासाठी भंगार झाली, मग भंगारमध्ये आपण ती मशीन विकली तर त्याची किती किंमत मिळते याला म्हणतात स्क्रॅप व्हॅल्यू. ठीक आहे, देन आन्सर इज अ स्क्रॅप व्हॅल्यू. द अमाऊंट दॅट फिक्स असेट इज एक्सपेक्टेड टू रिअलाइज ऑन इट्स डिस्पोजल इज नोन ॲज स्क्रॅप व्हॅल्यू. त्यानंतर पुढे द अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन रेड्युसेस इयर आफ्टर इयर अंडर. तुम्हाला मी 2 मेथडचे एक्झाम्पल दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड मध्ये दरवर्षी सेम अमाऊंटने डेप्रिसिएशन चार्ज होतं आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडने दरवर्षी डेप्रिसिएशनची व्हॅल्यू काय होते, कमी होत जाते. ठीक आहे, त्यानंतर द अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन रेड्युसेस इयर आफ्टर इयर. वर्षानुवर्ष डेप्रिसिएशनची व्हॅल्यू कमी होते बघा. ठीक आहे, पहिल्या वर्षी 2,000 झालं, दुसऱ्या वर्षी 1,800, तिसऱ्या वर्षी 1,620. कोणत्या मेथडमध्ये, रेड्युसिंग बॅलन्स मेथडमध्ये दरवर्षी डेप्रिसिएशन कमी होत चाललं. ठीक आहे, देन ही मेथड कोणती, रेड्युसिंग बॅलन्स मेथड किंवा यालाच रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड सुद्धा म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन रिमेन्स कॉन्स्टंट एव्हरी इयर अंडर. आता डेप्रिसिएशन इथं चेंज होत गेलं किंवा कमी होत गेलं आणि दुसऱ्या मेथडमध्ये, फिक्स मेथडमध्ये काय होतं ते सेम राहतं. दरवर्षी आपण इथे बघा, दरवर्षी आपण 2,000 रुपये डेप्रिसिएशन चार्ज केलं, मग ही मेथड कोणती आहे, फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. ठीक आहे, ऑप्शन तुम्हाला काय दिले, स्ट्रेट लाईन मेथड, डिमिनिशिंग व्हॅल्यू मेथड, रिव्हॅल्युएशन व्हॅल्यू मेथड, इन्शुरन्स पॉलिसी मेथड. ठीक आहे, देन ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर, स्ट्रेट लाईन मेथड किंवा फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडमध्ये दरवर्षी आपण डेप्रिसिएशन सेम चार्ज करतो, सेम अमाऊंटने चार्ज. ठीक आहे, अमाऊंट पण सेम असते, पर्सेंट पण सेम असते. पण रिटर्न डाऊन व्हॅल्यू मध्ये जरी पर्सेंट सेम असले तरी अमाऊंट कमी कमी होत जाते.
कारण आपण डेप्रिसिएशन चार्ज करताना रिटर्न डाऊन व्हॅल्यूवर चार्ज करतो म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू. बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट, डेप्रिसिएशन अकाउंटचं बॅलन्स कुठे ट्रान्सफर होतं विचारलं. ठीक आहे. आधी बघा डेप्रिसिएशन काय. डेप्रिसिएशन आपण काय चार्ज करतो, असेटच्या किमतीमध्ये होणारी झीज म्हणजे डेप्रिसिएशन. म्हणजे डेप्रिसिएशन हा एक प्रकारचा लॉस आहे. ठीक आहे. कोणता लॉस आहे, दरवर्षी हा लॉस आपला होतो म्हणून याला रेव्हेन्यू लॉस म्हणता येईल. किंवा आपण काय करतो, डेप्रिसिएशनच्या असेटच्या किमतीमध्ये जी होणारी झीज आहे तर ती दरवर्षी आपण रेव्हेन्यू म्हणून चार्ज करतो आणि म्हणून ते कुठे ट्रान्सफर केलं जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. देन सी इज अ करेक्ट आन्सर. डेप्रिसिएशन हा काय एक प्रकारचा नॉन कॅश एक्सपेंडिचर आहे किंवा नॉन कॅश रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. डेप्रिसिएशन म्हणजे काय, आपल्या असेटमध्ये किमतीमध्ये होणारी झीज हा एक प्रकारचा लॉस आहे आणि ते कुठं चार्ज केला जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर पुढचे क्वेश्चन बघा, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. फर्स्ट, डेप्रिसिएशन इज चार्ज ऑन फिक्स असेट. डेप्रिसिएशन आहे फिक्स असेटवर चार्ज होतं, हे स्टेटमेंट ट्रू आहे. बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर या फिक्स असेटवर आपण डेप्रिसिएशन चार्ज करत असतो. त्यानंतर डेप्रिसिएशन इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट. डेप्रिसिएशन काय करतं, व्हॅल्यू ऑफ असेट इन्क्रीज करतं, असेटची किंमत वाढवतं. ठीक आहे. हे स्टेटमेंट रॉंग आहे. डेप्रिसिएशन म्हणजे घसारा, निधी किंवा आपल्या असेटच्या किमतीमध्ये वर्षानुवर्षे होणारी झीज, याला आपण डेप्रिसिएशन म्हणत असतो. आणि डेप्रिसिएशनमुळे काय होते, असेटची व्हॅल्यू कमी होते, वाढत नाही ती. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट, डेप्रिसिएशन अकाउंट आपण काय करतो, डेप्रिसिएशन अकाउंट आपण हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चार्ज करतो किंवा ट्रान्सफर करतो. हे स्टेटमेंट काय आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. दरवर्षी आपल्या असेटवर आपण जेवढं डेप्रिसिएशन चार्ज करतो तर त्याचा ते कुठे ट्रान्सफर करत असतो, ते डेप्रिसिएशन म्हणजेच असेटच्या किमतीमध्ये होणारी झीज म्हणजेच आपला लॉस आहे आणि हा लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चार्ज करत असतो. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. द प्रॉफिट लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट इज असर्टेन ओनली आफ्टर चार्जिंग डेप्रिसिएशन. प्रॉफिट ऑर लॉस, आपण एखादी फिक्स असेट जर विकली तर त्याच्यावरचा प्रॉफिट अँड लॉस आपल्याला चार्ज करायचा असेल तर ते आपण कधी करणार, ते आफ्टर चार्जिंग डेप्रिसिएशन करणार. कारण जर आपल्या असेटवर आपण डेप्रिसिएशन चार्ज केलं नसेल तर ती त्या असेटची ट्रू व्हॅल्यू नसते. कारण डेप्रिसिएशन चार्ज केल्यानंतरच आपल्याला आपल्या असेटची ट्रू व्हॅल्यू किंवा एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळते आणि त्याच्यावरून आपल्याला प्रॉफिट त्या सेलच्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला प्रॉफिट झाला, लॉस झाला फाइंड आउट करता येते. त्यामुळे आपल्याला जर सेलच्या ट्रान्झॅक्शनचा प्रॉफिट लॉस फाइंड आउट करायचा असेल तर आधी त्या वर्षीचं डेप्रिसिएशन चार्ज करावा लागेल आणि नंतर तो प्रॉफिट अँड लॉस फाइंड आउट करता येईल. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर ट्रू आहे. त्यानंतर आहे ठीक आहे, वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन किंवा वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन फिक्सेशन ऑफ मशिनरी इज डेबिटेड टू डॅश अकाउंट. वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन, मशीन इन्स्टॉल करण्यासाठी किंवा फिक्स करण्यासाठी आपण केलेला खर्च, हा खर्च आपण मशिनरीच्या पूर्ण लाईफमध्ये एकदाच करणार आणि याचे बेनिफिट कधीपर्यंत मिळणार आपल्याला, जोपर्यंत ही मशिनरी आपण यूज करतोय तोपर्यंत. म्हणजेच हा एक प्रकारचा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे आणि कॅपिटल एक्सपेंडिचर हे त्या असेटच्या व्हॅल्यूमध्येच प्लस केले जातात. ठीक आहे. देन मशिनरीसाठी आपण जर वेजेस पेड केल्या तर त्या कशामध्ये प्लस होणार, त्या मशिनरीमध्येच प्लस होणार. ठीक आहे. कोणता अकाउंट डेबिट होणार विचारलंय तर इथे आन्सर आहे मशिनरी अकाउंट. वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन फिक्सेशन ऑफ मशिनरी इज डेबिटेड टू मशिनरी अकाउंट. त्यानंतर आहे डॅश सिस्टीम द अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन चेंजेस एव्हरी इयर. डेप्रिसिएशनची अशी कोणती मेथड आहे ज्याच्यामध्ये अमाऊंट दरवर्षी चेंज होती विचारले. डेप्रिसिएशनच्या दोन महत्वाच्या मेथड आहेत, एक फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, दुसरी डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडमध्ये दरवर्षी सेम अमाऊंटने डेप्रिसिएशन चार्ज होतं, म्हणजे अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन ही कॉन्स्टंट असते, सेम असते. आणि दुसरी मेथड आहे डिमिनिशिंग बॅलन्स मेथडमध्ये रिटर्न डाऊन व्हॅल्यूवर डेप्रिसिएशन काढलं जातं, त्यामुळे ते दरवर्षी कमी कमी होत जातं, दरवर्षी ते चेंज होतं. ठीक आहे. आता इथे एक्झाम्पल बघा, ही झाली फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. दरवर्षी बघा 2000 डेप्रिसिएशन चार्ज केलं म्हणजे ते सेम अमाऊंट चार्ज केली आपण. आणि रेड्युसिंग बॅलन्स मेथडमध्ये आपण दरवर्षी डेप्रिसिएशन हे या रिटर्न डाऊन व्हॅल्यूवर करतो,
त्यामुळे ते काय होतं, कमी कमी होत जातं. ठीक आहे. देन तुम्हाला काय विचारलं, कोणत्या मेथडमध्ये बॅलन्स डेप्रिसिएशन हे चेंज होत जातं, तर ती कोणती आहे, रेड्युसिंग बॅलन्स मेथड किंवा यालाच रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड किंवा डिमिनिशिंग बॅलन्स मेथड सुद्धा म्हणतात. देन आन्सर काय, डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. त्यानंतर आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनचं सूत्र विचारलं इथं. डेप्रिसिएशनचं सूत्र काय, कॉस्ट ऑफ असेट लेस काय येईल, असेटच्या कॉस्ट मधून आपण त्याची स्क्रॅप व्हॅल्यू लेस करतो आणि त्याच्यानंतर त्याच्या युजफुल लाईफने त्याला भाग देत असतो. ठीक आहे. तर याला म्हणतात डेप्रिसिएशन. कॉस्ट ऑफ असेट लेस काय येईल, स्क्रॅप व्हॅल्यू. स्क्रॅप व्हॅल्यू ही नेहमी लेस केली जाते. डेप्रिसिएशनची व्हॅल्यू काढताना कॉस्ट असेटच्या कॉस्ट मधून नेहमी स्क्रॅप व्हॅल्यू लेस केली जाते इक्वेशन मध्ये. त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला की डेप्रिसिएशन चार्ज करा किंवा डेप्रिसिएशनची व्हॅल्यू काढा सांगितले आणि तुम्हाला काय दिलंय, कॉस्ट दिली आहे एक्झाम्पल मध्ये, स्क्रॅप व्हॅल्यू दिली आणि त्याची वर्किंग लाईफ दिली, पर्सेंटेज दिलीच नाही, तर तिथं कन्फ्यूज व्हायचं नाही की अरे आपल्याला पर्सेंटेज दिली नाही, मग डेप्रिसिएशन कसं चार्ज करायचं. ठीक आहे. मग डेप्रिसिएशनचा हा फॉर्म्युला आहे, कॉस्ट ऑफ असेट प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ. ठीक आहे. तर हे झालं डेप्रिसिएशनचं सूत्र. या सूत्रानुसार सुद्धा डेप्रिसिएशनची दरवर्षीची किंमत तुम्ही काढू शकता. त्यानंतर नेक्स्ट, ग्रॅज्युअल अँड परमनंट डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट इज नोन एज. ग्रॅज्युअल म्हणजे काय, दरवर्षी किंवा वर्षानुवर्ष आपण असेटच्या किमतीमध्ये होणारी झीज. अँड परमनंट डिक्रीज म्हणजे दरवर्षी 10%, 20% व्हॅल्यू कमी होते किंवा विशिष्ट रक्कम 10,000, 20,000 तुमची विशिष्ट रक्कम किंवा विशिष्ट पर्सेंटेजने जी व्हॅल्यू आपल्या असेटची कमी होते, तर याला काय म्हणतात, यालाच म्हणतात डेप्रिसिएशन. त्यानंतर पुढचं आहे, इन फिक्स इन्स्टॉलमेंट सिस्टीम द अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन इज डॅश एव्हरी इयर. फिक्स इन्स्टॉलमेंट सिस्टीम मध्ये डेप्रिसिएशनची व्हॅल्यू ही काय होते, फिक्स इन्स्टॉलमेंट सिस्टीम मध्ये ती दरवर्षी सेमच असते. जोपर्यंत मशिनरीची युजफुल लाईफ संपत नाही तोपर्यंत ती कॉन्स्टंट असते. फिक्स इन्स्टॉलमेंट सिस्टीम मध्ये अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन कॉन्स्टंट असते. त्यानंतर द अमाऊंट स्पेंट ऑन इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज अ डॅश एक्सपेंडिचर. आपण अमाऊंट स्पेंड केली कशावर, इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी, म्हणजेच आपण मशीन फिक्स करण्यासाठी जे चार्जेस पेड केले तर याला इन्स्टॉलेशन चार्जेस म्हणतात. मग हे चार्जेस त्या मशिनरीची लाईफ मध्ये एकदाच केले जातील आणि त्याचे बेनिफिट आपण किती वर्ष घेणार, जेवढे वर्ष ही मशीन आपण वापरणार तेवढे वर्ष याचे बेनिफिट आपण या इन्स्टॉलेशन चार्जेसचे बेनिफिट घेणार. म्हणजेच हा कोणता एक्सपेंडिचर आहे, जे खर्च आपण लॉंग पिरियड साठी करतो त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल एक्सपेंडिचर. देन हा खर्च सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे आणि तो मशिनरीच्या कॉस्ट मध्ये प्लस होतो. ठीक आहे. अमाऊंट स्पेंट ऑन इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज कॅपिटल एक्सपेंडिचर. त्यानंतर डॅश इज द व्हॅल्यू विच अन असेट रिअलाइज ॲट द एंड ऑफ इट्स युजफुल लाईफ. मशीनची युजफुल लाईफ किंवा असेटची युजफुल लाईफ संपल्यानंतर आपण ती मशिनरी जर विकली तर त्याची आपल्याला किती किंमत मिळू शकते, तर त्या किमतीला आपण काय म्हणतो, स्क्रॅप व्हॅल्यू. म्हणजे मशिनरीची युजफुल लाईफ संपल्यानंतर ती आपण भंगारमध्ये ज्यावेळेस विकली त्यावेळेस आपल्याला जी किंमत मिळू शकते ती स्क्रॅप व्हॅल्यू. त्यानंतर डेप्रिसिएशन अकाउंट इज अ. डेप्रिसिएशन हे काय, डेप्रिसिएशन म्हणजे असेटच्या किमतीमध्ये होणारी झीज. म्हणजे आपल्या असेटची किंमत कमी होते की असेटची किंमत कमी होते म्हणजेच तो काय, लॉस आहे. आणि लॉसचा अकाउंट कोणता असतं, एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम, गेन्स. हे कोणत्या कॅटेगरीमध्ये घेतो, हे आपण घेतो नॉमिनल अकाउंट मध्ये. ठीक आहे. देन डेप्रिसिएशन अकाउंट हे काय, नॉमिनल अकाउंट आहे. डेप्रिसिएशन इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड. डेप्रिसिएशन हा शब्द कोणत्या लॅटिन वर्ड पासून तयार झालेला आहे. डेप्रिसिएशन हा शब्द डेप्रिटियम या लॅटिन वर्ड पासून तयार झालेला आहे आणि डेप्रिटियमचा अर्थ आहे रिडक्शन. म्हणजे असेटच्या किमतीमध्ये होणारी झीज, म्हणजेच असेटची किंमत कमी होणे, रेड्यूस होणे, यालाच काय म्हणतात, डेप्रिसिएशन. डू यू अग्री अँड डिसअग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. डेप्रिसिएशन इज नॉन कॅश एक्सपेन्सेस. डेप्रिसिएशन हा एक नॉन कॅश एक्सपेन्सेस आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आपण डेप्रिसिएशन मध्ये पैसे खर्च करतो का, नाही, पण तो काय एक प्रकारचा लॉस आहे. कॅश आपण इथे दिलेली नाही त्यामुळे तो एक्सपेन्सेस कोणता म्हटलेला, नॉन कॅश एक्सपेन्सेस. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर आहे अंडर रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड द डेप्रिसिएशन कर्व स्लोप पॅरलल टू एक्स ऍक्सिस.
आता डेप्रिसिएशन कर्व म्हणजे काय, आता ही कोणती मेथड आहे बघा, स्ट्रेट लाईन मेथड. एका असेटची किंमत किती दिली आहे तुम्हाला, असेटची कॉस्ट दिली आपल्याला 80,000 रुपये. ठीक आहे, असेटची किंमत किती आहे, 80,000ची आहे आणि त्याच्यावर दरवर्षी 10% डेप्रिसिएशन चार्ज केलं म्हणून सांगितलं. ठीक आहे, 80,000च्या मशिनरीवर आपण 10% डेप्रिसिएशन चार्ज केलं. ठीक आहे, तर डेप्रिसिएशन किती आलं, 8,000. दुसऱ्या वर्षी 8,000 आलं, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी. ठीक आहे, असे वर्षानुवर्ष जोपर्यंत 10 वर्ष आपण 8,000 डेप्रिसिएशन चार्ज केलं. ठीक आहे, मग डेप्रिसिएशन कर्व कसा येईल, आता पहिल्या वर्षी बघा डेप्रिसिएशन किती चार्ज केलं आपण, 8,000. दुसऱ्या वर्षी किती चार्ज केलं, 8,000. तिसऱ्या वर्षी 8,000. चौथ्या वर्षी 8,000. पाचव्या वर्षी 8,000. म्हणजे दरवर्षी आपण 8,000 डेप्रिसिएशन चार्ज केलं. ही मेथड कोणती, ही फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. म्हणजे हा कर्व जो आहे, जेवढा तुमचा एक्स ॲक्सिस वाढत जाईल 10 वर्ष, ठीक आहे, तोपर्यंत हा त्याला पॅरलल हा ॲक्सिस येईल. ठीक आहे, देन पॅरलल म्हणजे काय, समांतर. एक्स ॲक्सिसला समांतर कोणता कर्व आहे, हा जो स्ट्रेट लाईन मेथडमध्ये जो डेप्रिसिएशनचा कर्व आलेला आहे तो याला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. तो कोणत्या मेथडमध्ये, स्ट्रेट लाईन मेथडमध्ये. ठीक आहे, कारण स्ट्रेट लाईन मेथडमध्ये आपली डेप्रिसिएशनची व्हॅल्यू सेम असते, त्यामुळे तो पॅरलल येतो. पण रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडमध्ये आपली डेप्रिसिएशनची व्हॅल्यू ही कमी कमी होत जाते, कारण दरवर्षी आपण डेप्रिसिएशन हे रिटर्न डाऊन व्हॅल्यूवर चार्ज करतो, त्यामुळे ते डेप्रिसिएशनची जी अमाऊंट आहे ही कॉन्स्टंट राहत नाही, ही कमी कमी होत जाते. त्यामुळे हा कर्व जो आहे तो हा पॅरलल राहत नाही, तो असा तिरपा जातो. त्यामुळे तो एक्स ॲक्सिसला पॅरलल राहत नाही, समांतर राहत नाही. ठीक आहे, ठीक आहे, वर्षानुवर्षे तो स्लोप त्याचा खाली खाली जात असतो, किंवा त्याचा वर्षानुवर्षे त्याचा स्लोप कमी होत जातो, किंवा तो तिरका होत जातो. तिरका कुठे होतो, रिटर्न डाऊन व्हॅल्यूमध्ये, आणि पॅरलल कुठे असतो, स्ट्रेट लाईन मेथडमध्ये. प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, अंडर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड द डेप्रिसिएशन कर्व स्लोप पॅरलल टू एक्स ॲक्सिस. पॅरलल कुठे जातं, स्ट्रेट लाईन मेथडमध्ये पॅरलल जातं, आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडमध्ये तो स्लोप कमी कमी होत जातो. ठीक आहे, तो पॅरलल राहत नाही. देन हे स्टेटमेंट काय, रॉंग आहे. त्यानंतर आहे द रेट ऑफ डेप्रिसिएशन डिपेंड ऑन द लाईफ ऑफ फिक्स असेट. रेट ऑफ डेप्रिसिएशन कशावर डिपेंड असतं, त्याच्या लाईफवर डिपेंड असतं. हे स्टेटमेंट काय, बरोबर आहे. एखाद्या असेटची युजफुल लाईफ 10 वर्ष आहे, म्हणजे डेप्रिसिएशनचा रेट किती टक्के असणार आहे, 10%. एखाद्या असेटची जर युजफुल लाईफ 5 वर्ष आहे, म्हणजेच डेप्रिसिएशनचा रेट किती येईल, 20% येईल. म्हणजेच जेवढी युजफुल लाईफ कमी होत जाते तेवढा डेप्रिसिएशनचा रेट काय होतो, वाढत जातो. देन हे स्टेटमेंट काय, बरोबर आहे. त्यानंतर पुढचं घ्या, द टर्मिनल व्हॅल्यू ऑफ असेट नेव्हर अफेक्ट द अॅन्युअल अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन. ठीक आहे, टर्मिनल व्हॅल्यू म्हणजे स्क्रॅप व्हॅल्यू. स्क्रॅप व्हॅल्यू काय करतं, नेव्हर अफेक्ट द अॅन्युअल अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन. हे स्टेटमेंट काय, रॉंग आहे. कारण डेप्रिसिएशनच्या इक्वेशनमध्ये आपण बघा टर्मिनल व्हॅल्यू घेत असतो. जर त्याचा इफेक्टच होत नसेल तर ती घेतली नसती तिथे. ठीक आहे, तुम्ही सूत्रामध्ये घेता का नाही, डेप्रिसिएशनच्या सूत्रामध्ये स्क्रॅप व्हॅल्यू आपण लेस करतो. देन हे स्टेटमेंट काय, रॉंग आहे. ठीक आहे, याला डिसएग्री करा. त्यानंतर आहे बाय चार्जिंग डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट असर्टेनमेंट ऑफ ट्रू अँड फेअर फायनान्शियल पोझिशन इज पॉसिबल. डेप्रिसिएशन चार्ज केल्यामुळे आपल्या असेटची, फिक्स असेटची ट्रू व्हॅल्यू कळते, त्याची आजची ट्रू किंमत किती आहे, किंवा आपल्या फिक्स असेटची ट्रू अँड फेअर व्हॅल्यू काय हे कळतं. आणि त्याच्यामुळं बिझनेसच्या आपल्या फिक्स असेटची करेक्ट व्हॅल्यू तुम्हाला कळते, म्हणजेच आपली फायनान्शियल पोझिशन सुद्धा करेक्ट किती आहे किंवा किती आहे, कशी आहे हे आपल्याला फाइंड आउट करता येतं. देन हे स्टेटमेंट काय, बरोबर आहे. ठीक आहे, तर हे झाले आपले डेप्रिसिएशन या टॉपिकचे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.